वाळुंजवाडी येथील गायकवाड वस्तीवरील शेतकरी आहेत. शशिकांत गायकवाड आणि वैशाली गायकवाड हे शेतकरी म्हणजे शेतकरी कुटुंबातलेच आहे आणि त्यांची पत्नी समोर या वैशाली आहे. तर त्यांना सोडण्यासाठी शशिकांत गायकवाड हे जे भीमाशंकर हॉस्पिटल उघडगाव काशिंबे फाट्यावर तिथे त्यांना सोडण्यासाठी रात्री येत होते. नेमकी काय घटना घडली, कसं झालं, काय झालं नेमकं सांगा. मी शशिकांत किरभाऊ गायकवाड, राहणार गायकवाड, मला वाळुंजवाडी. माझ्या मिसेसला मी भीमाशंकर हॉस्पिटलला सोडण्यात जात असताना रस्त्याच्या कडेला लपून दबा धरून बसलेला बिबट्या त्याने अचानक माझ्यावर हल्ला केला आणि मला खाली पडल्यानंतर त्यांनी सोडलं, पण परंतु तो आमच्यावरती वारंवार फिरून गुरकत होता. मग आम्ही थोडंसं इथं आमचा प्रतिकार केल्यामुळे आरडाओरडा केल्यामुळे तो पळून गेला. त्यानंतर ऋतिक गायकवाड आणि मयूर गायकवाड यांनी आपलं मंचर सरकारी दवाखान्यामध्ये येऊन ॲडमिट केलं. कुठं जखम झाली, नेमकं काय कसली जखम आहे? हे खांद्याला चावा घेतला आणि बोटाला इथं नखी लागली आणि हे तोंडाला मोटरसायकलचा मार लागला. म्हणजे तुम्ही खाली पडले आणि नंतर त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, आरडाओरडा केला. हां, मग तरी तो तुमच्या अंगावर परत धावून येण्याचा प्रयत्न होता. नंतर दगड उचलला आणि दगड तिच्या दिशेने भिरकावल्यावर मग तो आरडाओरडा केल्यामुळे मग तो पळाला. असं काय पिल्लू का मोठा बिबट्या होता? मोठा मांडी एवढा होता. मोठा होता, कमरा एवढा होता. याच्या आधी कधी काय पाहिला वस्तू? याच्या आधी भरपूर वेळा दिसला ना. तर काय कशी घटना घडली, काय? मी जॉबला चालले होते भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये आणि माझे मिस्टर मी होते आणि स्लो गाडी होती आणि डायरेक्ट बिबट्याने आमच्यावर हल्ला केला तसं आम्ही पडलो, गाडी यांच्या अंगावर पडली तरी तो परत हा हलमा आमच्यावर हल्ला करीत होता. तर माझ्या मिस्टरांनी दगडी घेतले, त्याच्यावर धावले, त्याच्यामुळे तो बाजूला झाला. मग आम्ही आरडाओरडा केला, बाकीच्या लोकांनी जमा झाली, आम्हाला मग सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केलं. याच्या आधी झालंय कधी असं काय? हो झाले. कधी झालंय म्हणजे काय, शेळ्या बिळ्या किंवा कुत्रे? पवन चौगुले, ऋतिक गायकवाड आणि रंगनाथ चौगुलेंची मुलगी त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. मग तिथं काय अजून वन खात्याने उपाययोजना केल्या नाही? काहीच नाही केलं. म्हणजे जे आता वडगाव काशिंबे वाळुंजवाडी जे मंचर गुडेगाव रस्त्या नजीकच आहे आणि येथे ज्या घटना म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यात घटना घडतात आणि वन खात्याने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आहे, परंतु अजून उपाययोजना झालेली नाही आणि तिथे बिबट्याचं वास्तव्य असल्याचं शशिकांत गायकवाड आणि वैशाली गायकवाड यांनी सांगितलं आहे. तर वन खात्याने ताबडतोब तिथे उपाययोजना करावी.